वसईच्या नवघर येथील प्रस्तावित उपजिल्हा रुग्णालयासाठी नुकताच आराखडा तयार करण्यात आला आहे. मात्र यातील काही जागेवर अतिक्रमण असल्याने ते हटवून पूर्ण जागा ताब्यात घेऊन आराखडा तयार करण्यात यावा अशी मागणी सध्या जोर धरत आहे. यासाठी आता वसईच्या नवघर येथील प्रस्तावित उपजिल्हा रुग्णालयाच्या जागेची पाहणी करून तसा अहवाल सादर करण्याचे निर्देश वसईच्या प्रांत अधिकाऱ्यांनी दिले आहेत. वसई पश्चिमेच्या नवघर येथे 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय तयार करण्याचा शासन निर्णय घेण्यात आला होता. मात्र वेगवेगळ्या तांत्रिक अडचणीमुळे हे काम रखडले होते. अखेर नव्याने सर्वेक्षण करून रुग्णालय इमारतीचा अंतिम आराखडा तयार करण्यात आला होता. त्यानुसार त्या जागेवर 6 मजली इमारत आणि 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय प्रस्तावित करण्यात आले आहे. मात्र या जागेची थातुरमातुर आणि चुकीची मोजणी करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसनं केला होता. प्राथमिक आरोग्य केंद्राची जागा 60 ते 70 गुंठे जागा ही केवळ 7-12 उतार्यात नोंद असून उर्वरित जागेवर अनधिकृत बांधकाम अतिक्रमण करण्यात आली आहेत. भूमी अभिलेख विभागाने मोजणी न करताच आराखडा तयार केल्याची तक्रार काँग्रेस नेते कुलदीप वर्तक यांनी केली होती. या शासकीय जागेवर एका विकसकाने खरेदी खत तयार करून शासकीय जागा ही हडप केली आहे असेही या तक्रारीत म्हटले होते. नव्याने मोजणी करून अतिक्रमण झालेली जागा ताब्यात घेतल्यास सुसज्ज रुग्णालय तयार होईल असे वर्तक यांनी सांगितले आहे. यासाठी तेथील अतिक्रमण हटवून पूर्ण जागा ताब्यात घ्या अशी मागणी ही वर्तक यांनी केली आहे. या तक्रारीनंतर उपविभागीय अधिकारी शेखर घाडगे यांनी भूमी अभिलेख कार्यालय आणि सार्वजनिक बांधकाम खात्याला दिले आहेत. याशिवाय जिल्हा शल्यचिकित्सक यांना देखील दिले आहेत. कोटन वगैरे येथील जागेची मोजणी करून आराखडाही तयार केला आहे. आता प्रांताधिकारी यांनी पत्र देऊन त्या जागेची मोजणी अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. त्यानुसार भूमी अभिलेख विभागाला पुन्हा मोजणी करून त्याचा अहवाल सादर केला जाणार आहे असे पालघरचे जिल्हा शल्यचिकित्सक रामदास मराड यांनी सांगितले.